नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आपण सभ्यपणे वागतो ना, त्यामुळेच त्यांचं भावतं. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे भालचंद्र जर परत आला असेल तर ह्या वेळेला इंदुमतीला कोणीही अडवू शकणार नाही शास्त्र्यांना संपवण्यापासून. अभिमानने अचानक विक्रांतवर हल्ला केला. डॉक्टर, तुम्ही मला मदत करू शकाल ना? काही जणांना फक्त मैत्री करता येते, 100% विश्वास नाही टाकता येत. कुठे गेली होतीस? आणि माझ्या मते मध्यरात्री कोणी नाईट वॉकला जात नाही. मी काहीतरी विचारतोय तुला. आधी मी बाहेर गेले होते. कुठे? आधी काही गोष्टी अशा असतात ज्या कितीही मनात असल्या तरी त्याला नीतिमत्तेचा लगाम घालावाच लागतो, नाही का? म्हणजे? आधी कितीतरी वर्ष तू माझ्या जवळ नव्हतास, तरी सुद्धा आठवणीने का होईना जवळ होतास. आणि इतक्या जवळ असूनही आता आपल्यामध्ये दुरावा आहे. काही गोष्टींचा विचार मी तुझ्यासमोर नाही करू शकत. माझ्या काही इच्छा, काही स्वप्न जे आपण दोघांनी एकत्र बघायचं ठरवलं होतं कधी काळी, ती पूर्ण नाही होऊ शकली. प्लीज सुलेखा. आणि म्हणूनच मी इथे नाही थांबले. आधी मिळालं उत्तर. गुड नाईट. बोला मिस प्रिया. आपली पहिली भेट मी तुम्हाला इथे बोलावून घेतलं होतं तेव्हा झाली होती, राईट? तुम्ही मला ज्या कारणासाठी भेटायला बोलवलं होतं त्यासाठीच मी आज तुम्हाला भेटायला आले. बोला. तुम्ही विक्रांत भोसले यांचे खूप जवळचे मित्र आहात असं मी त्यांच्याकडून ऐकलं. ही इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स. मग तुम्हाला त्यांचा पत्ता माहीत असेल. आय एम सॉरी मिस प्रिया, पण मला खरंच याची काहीही कल्पना नाही आहे. पण त्यांचा पत्ता मिळणं खूप गरजेचं आहे डॉक्टर. म्हणजे मला मान्य आहे की अभिमानचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी विक्रांत कोणासमोर येत नाहीये, पण इट्स हाय टाइम.
त्यांनी लवकरात लवकर पावलं उचलून अभिमानला निर्दोष सिद्ध करायला हवं. नाहीतर कदाचित त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागेल. असं त्याला का करावं लागेल मिस प्रिया? निदान शास्त्री कुटुंबात तरी विक्रांत भोसले विषयीचं मत बाळकाकाच्या खुन्याला पळून जायला मदत करणारा असंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुलेखाच्या घरावर छापा घालून जप्त केलेली वॉर्डन अँड कंपनीची सीडी विक्रांतने वॉर्डन अँड कंपनीलाच प्रेझेंट दिली. सो व्हॉट्स द प्रॉब्लेम? कारण यात विक्रांतचाही काहीही फायदा नाही. हे तुम्हाला पटू शकतं, वेळ प्रसंगी मलाही पटू शकेल. पण शास्त्री कुटुंबात विक्रांतच्या या औदार्याला कट म्हणणारे लोक आहेत. म्हणूनच डॉक्टर, इफ इट्स पॉसिबल त्याचा पत्ता मिळवण्यासाठी तुम्ही मला मदत करा. ऑफकोर्स आय विल. मिस प्रिया, माझ्याच्याने जितकं शक्य होईल तितकं मी नक्कीच करेन. थँक्स डॉक्टर. You're welcome. अजय गब्बर बहुत खुश है. बोल काय हवं तुला? मला काही नको आहे. हं? अगं, इतर बायका याची वाट पाहत असतात की कुठल्या गाफील क्षणी नवरा असं म्हणतोय आणि इतर बायकांचं मला माहित नाही, पण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मला वाट पाहावी लागत नाही. जे हवं असतं ते न मागताच मिळतं. आदिनाथ? आदि? सुलेखा? हॅलो आदिनाथ. काय झालं? ये इकडे बस. ये. सुलेखा काय झालं? थांब, मी पाणी घेऊन येतो. थांब. ठीक आहे, पाणी पी. पाणी पी. Are you okay? Are you okay now? या मी जरा आलो. नको ना जाऊस मला सोडून, प्लीज. तुला काही होत आहे का? अरे म्हणजे डोकं खूप जड झालंय आणि माहित नाही काही. तू समोर आलास आणि एकदम अंधारच आला. रात्रभर झोप नाही झाली आहे माझी, त्यामुळे. रात्रभर झोपलीच नव्हतीस तू? झोपच लागली नाही रात्रभर. आधी एक सांगू, ऐकशील माझं? सांग ना, तुला काही हवं आहे का? आधी तू आत्ताच्या आता इथून निघून जा. I can manage myself. Are you mad? मी तुला असं सोडून निघून जाऊ?
काही सवयी सोडवताना खूप त्रास होतो आधी. तो त्रास एकदा मी सहन केलाय, पण आता पुन्हा तो सहन करण्या इतकी भक्कम नाहीये मी. प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर तू निघून जाशील इथून. आणि तुला जावंच लागेल म्हणा. मला आठवणींनी आधीच खूप त्रास दिलाय आधी. आता आणखी नाही सहन करू शकत. सो यू प्लीज लीव. आधी हे सगळे विचार डोक्यातून काढून टाक, आणि मी आपलं मिशन संपल्यानंतर तुला असं सोडून निघून जाणार नाहीये. खरंच तू आराम कर आता. मी आहे इथेच, मी कुठेही जात नाही. आलोच. परमेश्वर, काय झालं साहेब? खूप अस्वस्थ दिसताय. माझा मुलगा ज्याचा काही पत्ता नाही, दुसरा जो मला स्वतःच्या मुलासारखा होता त्याचाही काही पत्ता नाही, आणि आता हा तिसरा जो माझा मुलगा नाही, ज्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही, त्याचाही काही पत्ता नाही. आणि परिस्थिती अशी आहे की मला माझ्या मुलाची नाही, तर ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही, जो माझा मुलगाच नाही, त्याची चिंता मला लागून राहिली आहे. ज्या वयामध्ये स्वतःच्या मुलाची स्वप्न पाहायची, त्या वयात या शास्त्र्याच्या पोरानं माझी झोप उडवली आहे. पण साहेब, आपली माणसं तिथं आता. आपली माणसं? आपली माणसं, तिटकारा येतो मला या दोन शब्दांचा, आपली माणसं. एक काम कर, दगड बांध प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आणि ढकलून दे सगळ्यांना समुद्रामध्ये. आपली माणसं काय केलं रे त्यांनी आजपर्यंत? साहेब, पण एक पक्की खबर आहे. माझ्या माणसाने त्याला पब्लिक बूथवरनं फोन करताना पाहिला होता. मला एक सांग, स्मृतिभ्रंश नक्की कोणाचा झाला आहे, त्याचा की तुझा? त्याचा साहेब. अहो, त्याला तो कोण आहे हे देखील आठवत नव्हतं त्यावेळी. तुला आठवतात का काही देवांची नाव? का? घ्यायला लाग. मला हे लिहून दे, काही मी पाठ करतो. आणि कोणाला तरी पाठव आणि भगवी वस्त्र मागवून घे. आपल्या दोघांसाठी लवकरच गरज लागणार आहे त्यांची. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. ज्याला स्वतःचं नाव देखील आठवत नाही, तो टेलिफोन बूथ मध्ये उभा राहून काय नुसती बटणं दाबत राहिला असेल का? हा, म्हणजे त्याचा स्मृतिभ्रंश. नाटक केलं त्याने. काय नाटक केलं त्याने? नाटक त्याने केलं, पण आता तिसरा अंक आपला संपणार आहे. शेवटचा पडदा बहुतेक आपल्यावरच पडणार आहे. राधा, आलात का? हो.
कसलं लेटर आहे? तेच बघतो प्रथमेशच्या नावाने. प्रथमेशच्या नावानं लेटर आहे? कसलं आहे? वा, ग्रेट, क्या बात है. काय झालं? अगं इंटर डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन मध्ये सब ज्युनियर ग्रुप मध्ये आपल्या प्रथमेशची निवड झालेली आहे. काय सांगताय? हो. खरंच? बघू, प्रथमेशला जेव्हा कळेल ना तेव्हा इतका आनंद होईल ना त्याला. राधा, टर्निंग पॉइंट असं जे म्हणतात ना, तो हाच. स्विमिंग हाच प्रथमेशच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. आणि मला खात्री आहे प्रथमेश त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे. या लेटरवरनच लक्षात येते त्याच्याबरोबरचे सगळे स्पर्धक वयानं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. खरं सांगू, प्रथमेश जिंकेल न जिंकेल मला माहित नाही, पण एवढ्या लहान वयात स्पर्धेच्या युगात आपली तयारी कशी असावी हे मात्र त्याला नक्की कळेल. का नाही जिंकणार? त्याचं पोहणं बघितलंय मी, आणि त्याच्या पोहण्यामुळे त्याच्या आजूबाजूचे लोक फ्रस्ट्रेट होताना बघितले. याचं सगळं श्रेय आजोबांना जातं. त्यांनी जर त्यावेळेस तो निर्णय दिला नसता ना तर हे सगळं शक्य झालं नसतं. मला मध्यंतरी म्हणत होते मला प्रथमेशचं स्विमिंग बघायचं आहे, शास्त्री घराण्याचा छोटा मासा कसा पोहतो ते बघायचंय मला. राधा, आपण एक काम करू, त्याच्या या स्पर्धेच्या वेळी ना आपण सगळे जाऊ. चालेल. हे आपल्या सगळ्यांना बघून त्यालाही हुरूप येईल. आणि आजोबांच्या वरून मला आठवलं, तू त्याच्या सरांना आजोबा जे म्हणत होते ते सांगितलंस ना? हो, मी बोलली त्याच्या कोचची. म्हणजे त्यांना सांगितलं की आमच्या प्रथमेशकडे जरा विशेष लक्ष ठेवा. मग काय म्हणाले ते? ते मला म्हणाले, मॅडम अहो प्रथमेश एकदा पाण्यात उतरला ना की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच असतं, वेगळं लक्ष देण्याचा प्रश्नच येत नाही म्हणाले. नाही, कौतुकाचा भाग वेगळा आहे राधा, पण आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीकडे कानाडोळा करून नाही चालणार. मी काम करतो, उद्यापासून मीच जात जाईन त्याच्याबरोबर. उगाच रिस्क नको. आजोबांनी त्यांच्या परीने आपल्याला नर्वस होऊ दिलं नाही, पण त्यांनी काळजी घ्यायलाही सांगितली राधा. मी एक काम करतो, मी आधी जाऊन बाबांनाही खुशखबर सांगतो, आणि मग येता येता स्विमिंग पूलवरून प्रिया आणि प्रथमेशला घेऊन येतो. चालेल. थांबा, मी बघते. हॅलो, काय? काय झालं राधा? प्रथमेश पाण्यात उतरायला तयार नाहीये. काय? प्रियाचा फोन होता. तुम्ही काही बोललात का त्याला? काहीतरी विचित्र डोक्यात घेतलं असणार या मुलानं. आपण तर काहीच बोललेलो नाहीये त्याला. मग मला काही कळतच नाहीये काय झालं याला. तू काळजी करू नकोस राधा, मी जाऊन येतो स्विमिंग पूलवर. आता आणि काय मनात घेतले कुणास ठाऊक. मी येतो जाऊन. हॅलो. हां बोल शुभ्रा. काय झालं आदिनाथ? कुठे काय नाही. कुठे आहात तुम्ही? मी इथेच आहे. रागावणार नसाल तर एक विचारू? विचार ना. मी आत्ता तुमच्या तोंडून सुलेखा अशी हाक ऐकली. अगं काय झालं माहिती आहे का, मी जिथे आहे ना तिकडनं समोरून एक गाडी जात होती आणि मला सुलेखासारखीच एक मुलगी दिसली. मला वाटलं सुलेखाच आहे म्हणून. बरं, ठीक आहे. मला वाटलं की
काय वाटलं? काय नाही. शुभ्रा, काय झालं? बोल ना. बोलत का नाही आहेस तू? नाही, काय नाही. तुम्ही कसे आहात? तुमचं काम व्यवस्थित चाललंय ना? मी डिस्टर्ब तर नाही केलं ना? शुभ्रा, मी तुला नंतर फोन करू? मी जरा कामातच आहे अजून. ठीक आहे. बाय. बाय.